आरोग्य आणि सौंदर्य जपण्याचा सोप्यात सोपा आणि कमी खर्चाचा उपाय। मी मोबाईल जॉकी नीता गोकाणी आज आपल्या समोर खाऊच्या पानाचे थोडे फन फॅक्ट्स सांगणार आहे। तर खाऊचे पान किंवा विड्याचे पान असं त्याला मराठीत म्हणलं जातं। गुजरातीत त्याला नागरवेलचं पान म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला बीटल लीफ असं म्हणतात, पण जास्तीत जास्त ते पान म्हणूनच ओळखले जाते। पान ही एक प्रकारची वेल आहे आणि ती 12ही महिने खिलते आणि शक्यतो ती उष्ण प्रदेशात जास्त होते आणि घरी पण आपण सहजासहजी पानाची वेल लावू शकतो एकदम कमी खर्चामध्ये। तर चला पाहूयात पानाचे थोडे फायदे। पान म्हणलं की ते प्युरिटीचं प्रतीक आहे। कोणतीही पूजा असली तर पान सुपारीशिवाय आपली ही पूजा पूर्ण होत नाही। पानाची प्रकृती उष्ण असल्यामुळे वात आणि कफ विकारात ते फारच उपयोगी आहेत। पानात लवंग अजवाईन घालून चावून खाण्याने कफ विरघळतो। घशात कफ साठला असेल, आवाज बसला असेल तर विड्याच्या पाण्यामध्ये जेस्टीमधचा पावडर व मिरी टाकून चावून खावे, लगेच फरक दिसेल। लहान मुलांना कफ छातीत एकत्र झाला असेल तर विड्याच्या पाण्याचा शेक केल्याने फारच फायदा होतो। जेवणानंतर पान खाण्याची प्रथा तर वर्षानुवर्षो चालू आहे। महाराजांच्या टाइमपासून आणि आपले आजोबा म्हणले तर आपल्याला आजोबा आणि पानाची पेटी हे बरोबर आठवतं। तर पहिल्यांदा प्रत्येक घरामध्ये पानाची पेटी ही असायचीच आणि जेवणानंतर सगळेजण पान अचूक खायचे। तर का बरं? पानामधले खाऊच्या पानामधले जे पाचक रस असतात ते आपल्याला पाचन करण्यासाठी फारच उपयोगी होतात, म्हणूनच जेवल्यानंतर पान खाण्याची प्रथा चालू झालेली आहे। विड्याची पाने देठासह उपाशी पोटी खाल्ल्यास पोट साफ येण्यात मदत होते। दात स्वच्छ आणि मजबूत करण्यासाठी पण विड्याच्या पानाचा उपयोग केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्वचा एकदम तेजस्वी करण्यासाठी 3-4 विड्याच्या पानांचा रस आणि त्याच्यात हळद मिक्स करून तो लेप चेहऱ्यावर लावला, आपली त्वचा एकदम तेजस्वी होते। तर एकदम कमी खर्चात पुष्कळ फायद्यासाठी दररोज जेवणानंतर अवश्य होममेड पान जरूर खावा। आरोग्य आणि सौंदर्य जपण्याचा एकदम सोप्यात सोपा आणि कमी खर्चाचा उपाय। नमस्कार।